नमस्कार. आज मी बनवत आहे सरसों का साग. त्याकरता मी इथे घेतलेले आहे सरसों, बथुआ. जेवढी सरसों आहे त्याचा एक भाग आपल्याला बथुआ पाहिजे आहे. थोडीशी मेथी, थोडीशी पालक आणि काही पत्ते मी मुळ्याचीही घेतलेली आहेत. ह्या सर्वांना स्वच्छ धुवून आपल्याला रफली कट करून कुकरमध्ये घालायचं आहे. आता यामध्ये एक हिरवी मिरची, 5-6 लसूण पाकळ्या, एक छोटा तुकडा आल्याचा, थोडंसं बटर, चवीपुरतं मीठ आणि 1 ग्लास मी पाणी घालत आहे. पाणी आपल्याला कमीच घालायचं आहे कारण ऑलरेडी भाज्यांना पाणी सुटतं. भाज्या आपल्या छान बॉईल झालेल्या आहेत. यांना थंड करून याचं पाणी वेगळं काढायचं आहे आणि भाजीला एकतर तुम्ही मॅशरनी बारीक करा किंवा मग मिक्सरमध्ये फिरवून घ्या. मी भाजी थंड करून त्याला मिक्सरमध्ये फिरवून घेतलेलं आहे. उरलेलं जे पाणी आहे त्याचा उपयोग आपण भाजी शिजवताना करू. एका पॅनमध्ये मी 1 टेबलस्पून ऑइल आणि बटर घातलेलं आहे. बटर मेल्ट झाल्यावर 8-10 लसूण पाकळ्या बारीक कट करून घातलेल्या आहेत. लसूण आपल्याला ब्राऊन व्हाय द्यायचं आहे. आता यामध्ये मी किसून आलं घातलेलं आहे. यालाही आपल्याला थोडंसं परतून घ्यायचं आहे. एक बारीक कट केलेला कांदा मी इथे घालत आहे. कांद्याला हलका गुलाबी रंग होईस्तोवर आपल्याला परतून घ्यायचं आहे. आता यामध्ये मी हिरवी मिरची बारीक कट करून घातलेली आहे. मी 2 हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत. आता आपल्याला ड्राय मसाले घालायचे आहेत. 1 टेबलस्पून मी तिखट घालत आहे. 1 टेबलस्पून धने पावडर, अर्धा टेबलस्पून जिरे पावडर इथे घालत आहे. याला आपल्याला 1 मिनिटभर शिजवून घ्यायचं आहे. ह्या भाजीमध्ये काही जण टमाटरसुद्धा घालतात. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घाला. आणि आता आपण जी भाज्यांची पेस्ट बनवली ती इथे घालायची आहे. बॉईल केलेल्या भाज्यांचं जे पाव कप पाणी उरलेलं होतं तेही मी इथे घालत आहे. चवीपुरतं मीठ इथे घालायचं आहे. मीठ घालताना लक्षात ठेवा की आपण भाजी शिजवतानाही मीठ घातलेलं होतं. जर तुम्हाला आवडत असेल तर थोडासा गरम मसालाही तुम्ही इथे घालू शकता. आता यामध्ये आपल्याला बाइंडिंग करता 2 टेबलस्पून मक्याचं पीठ इथे घालायचं आहे आणि मक्याचं पीठ इथे घालून आपल्याला छान ते मिक्स करून घ्यायचं आहे. आपल्याला मक्याचं पीठ खूप जास्त प्रमाणात नाही घालायचं आहे. फक्त भाजीला एक बाइंडिंग देण्याकरता आपल्याला घालायचं आहे. पीठ छान मिक्स झालं की हे सगळं आपल्याला कमी आचेवरच करायचं आहे. गॅस अगदी स्लो ठेवून आपल्याला ह्या भाजीला एक 7-8 मिनिट छान शिजू द्यायचं आहे. आपल्याला हिला हलवतच राहायचं आहे. भाजी आपली तयार आहे. आता याला आपण एक तडका देतो आहे. एका पॅनमध्ये मी थोडंसं तेल आणि बटर घातलेलं आहे. पाव टीस्पून जिरं घातलेलं आहे. पाव टीस्पून हिंग इथे घातलं. 8-10 लसूण पाकळ्या इथे ठेचून घातलेल्या आहेत. लसूण ब्राऊन झाला म्हणजे वाढलेल्या लाल मिरच्या आपल्याला इथे घालायच्या आहेत आणि हे मिक्स करायचं आहे. आणि हा तडका आपल्याला ह्या भाजीवर घालायचा आहे आणि मिक्स करून घ्यायचा आहे. तुम्ही बटरऐवजी तुपाचाही वापर करू शकता. सरसों का साग आपला तयार आहे. ह्या सीझनमध्ये एकदा याला नक्की ट्राय करा. गरमागरम सर्व करा. आवडल्यास लाईक शेअर करा. धन्यवाद.